महाराष्ट्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनादरम्यान खड्ड्यांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पालिकेने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे। तक्रार आल्यानंतर त्याप्रमाणे पुढच्या 2 तासात महापालिकेने बुजवलेल्या खड्ड्यांची संख्या 10,000 आहे। गणेशोत्सव काळात समाजात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न होईल आणि त्यावर मात करण्यासाठी पोलीस यंत्रणेसह प्रशासनाने सतर्क राहून गणेशाचं आगमन आणि विसर्जन आनंदात आणि शांततेत होईल याची खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2020 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आदेश सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना द्या। ज्यांना मंडपाची परवानगी दिली आहे त्यांना पीओपी मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याची अट असल्याचं कळवा आणि ज्यांना अद्याप परवानगी दिली नाही त्यांना तशी पूर्व अट घाला असे निर्देश उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना दिले। नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रखर दिव्यांच्या लेझर किरणांमुळे काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाल्याचं गेल्या वर्षी उघड झाल्यानं यंदाच्या गणेशोत्सवात या दिव्यांना पूर्णतः प्रतिबंध करण्याचे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळानं मान्य केलं। गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचं पालन करून डीजे उभारण्यास मुभा देण्यात आली। तसंच महापालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या मंडप शुल्कात आणि परवानगी शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला। गणेशोत्सव अवघ्या 8 दिवसांवर आलेला असताना 1322 मंडळांना मुंबई महापालिकेकडून मंडप परवाना मिळू शकला नाही। मात्र गणेशोत्सव जवळ आल्यामुळे यापैकी बहुतांश मंडळांनी विनापरवाना मंडप उभारून सजावट सुरू केली आहे तर काही मंडळांनी उंच गणेश मूर्ती मंडपस्थळी विराजमान करून सजावट सुरू केलेली आहे। गणेश मूर्तींच्या मिरवणुकीपुढे यंदाही 13 धोकादायक पुलांचं विघ्न आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 13 पूल हे धोकादायक असून काही पुलांच्या दुरुस्तीची कामं सुरू आहेत। शिवाय काही पुलांची कामं पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्यामुळे गणेश भक्तांनी गणेश मूर्तींच्या आगमन विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय। वीज बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील 38 लाख ग्राहकांसाठी महावितरणाची अभय योजना अंमलात येणार आहे आणि या योजनेमध्ये ग्राहकांना बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण 1778 कोटी रुपये माफ करण्यात आलेले आहेत। येत्या सोमवारी अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। वेरावली जलाशय येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलाच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे आणि सोमवारी 2 सप्टेंबरला मध्यरात्री 1 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत हे काम हाती घेण्यात येणार आहे। 12 तासांच्या कालावधीमध्ये म्हणजेच सोमवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पालिकेच्या के पूर्व आणि के पश्चिम या भागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल तर के पूर्व विभागातील काही विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल। त्यामुळे अंधेरी आणि जोगेश्वरी भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांभोवती अनेक ठिकाणी झोपड्यांचं अतिक्रमण झालेलं आहे। अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गंज चढलाय। गंजरोधक उपायांचा अभाव आहे आणि अनेक ठिकाणी जलवाहिन्यांच्या परिसरात सुरक्षेसाठी गस्त घालण्याचं प्रमाण कमी झालंय अशी निरीक्षणं वॉचडॉग फाउंडेशननं जलवाहिन्यांच्या पाहणी दौऱ्यांती नोंदवलेली आहेत। मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील तर सीएसएमटी पनवेल बेलापूर वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल ते वाशी या दरम्यान विशेष लोकल धावतील। भेसळयुक्त दूध घालणाऱ्या दूध संस्थांना दणका बसणार आहे। अशा संस्थांचं सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालाय। भेसळयुक्त दूध घालणाऱ्या संस्थांना 3 वेळा 1 ते 3,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यानंतर मात्र संस्थेचं सदस्यत्व रद्द केलं जाणार आहे। नागपूर रेशीमबाग मैदानात लाडकी बहिणी योजनेचा नागपूर विभाग शुभारंभ करणार आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतील। विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी वसतिगृहाच्या सुरक्षा नियमावलीचं काटेकोरपणे पालन करताना 24 तास सुरक्षा उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यात। उच्च तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यात आला। यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि तंत्र शिक्षण विभागाचे संचालक देखील उपस्थित होते।
तृतीयपंथीयांना सन्मानाने आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी केईएमच्या यूरोलॉजी विभागांतर्गत आता विशेष ओपीडी सुरू करण्यात येणार आहे। सप्टेंबर महिन्यापासून या ओपीडीला सुरुवात करण्यात येणार असून दर शनिवारी ही ओपीडी असेल। केईएम आणि सखी 4 चौघी या एनजीओच्या संयुक्त विद्यमान हा उपक्रम राबवला जाणार आहे। महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालय आणि दवाखान्यात आरोग्य सेवा आणखी सुलभतेने मिळण्यासाठी आता आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली अर्थात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर करण्यात येणार आहे आणि या प्रणालीमुळे नागरिकांना अधिक डिजिटल पद्धतीने वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येणार आहे। ठाणे जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागातील रुग्णालय देखील काट टाकणार आहेत। ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे। त्यानुसार याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते। सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या विस्तारा या हवाई सेवेचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये येत्या 12 नोव्हेंबरपासून विलीनीकरण पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे येत्या मंगळवार 3 सप्टेंबरपासून ग्राहकांना 12 नोव्हेंबर किंवा त्यानंतरच्या प्रवासासाठी विस्ताराचं तिकीट आरक्षित करता येऊ शकणार नाही। कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याच्या मुद्द्यावरून स्पाइसजेट कंपनीने 150 केबिन कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे। या कर्मचाऱ्यांना या सुट्टीच्या काळातील वेतनही देणार नसल्याचं एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे। तसंच कंपनीने आपल्या विमानांच्या फेऱ्यांची संख्या देखील कमी केली असून सध्या केवळ 22 विमानच कार्यरत आहेत। रायगड जिल्ह्यात जमिनींना सोन्याचे भाव प्राप्त झाले आहेत। जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी पनवेल उरण तालुक्यात तर मोठमोठे प्रकल्प होऊ घातल्यानं येथील जमिनींची करोडो रुपयांना विक्री होते। शहरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। ट्रेडिंगच्या बहाण्यानं किंवा कोणत्याही माध्यमातून अधिकाधिक आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले जात आहेत। अशा प्रकारे चालू वर्षात फसवणुकीचे 270 गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये 100 कोटींची रक्कम हडपली गेली आहे। पनवेल महापालिका क्षेत्रात 1342 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे आणि शहरातील वाढती गुन्हेगारी तसंच चोरट्यांवर नजर ठेवण्यास या अत्याधुनिक एआय सीसीटीव्ही प्रणालीचा उपयोग होणार आहे। याकरता 135 कोटींच्या खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे।